नमस्कार मंडळी, रेवता गावरान चव ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवू हॉटेलसारखे कांदे भजी. त्यासाठी सर्वात प्रथम आपण 6 कांदे चिरलेले आहे. हे साहित्य घेतलेले आहे. कांदे घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेला आहे, आले लसणाची पेस्ट घेतली आहे, जिरं घेतलेलं आहे आणि चिरलेली मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम पुन्हा पातेल्यामध्ये आपले कांदे घेऊया. असे आपण कांदे चिरलेले आहे, पतल्या पतल्या आपण कांदे चिरलेले आहे, पतले पतले. आता त्याला हाताच्या साहाय्याने आपण अलग करूया. छान प्रकारे याला फिरून घेऊया हाताच्या साहाय्याने. आपण आपल्या कांद्याला असं फिरून घेतो हाताच्या साहाय्याने. त्यामध्ये आपण थोडंसं आता मीठ घालून घेऊया. जेणेकरून आपल्या कांद्याला छान प्रकारे असं पाणी सुटेल. आपण या कांद्या भज्यामध्ये एकही थेंब पाणी वापरणार नाही आहो. जे काही पाणी आपण वापरणार आहोत ते या कांद्याला सुटणार आहे. तर आपण छान प्रकारे आता यामध्ये मीठ टाकून आपण याला फिरून घेऊया. यामध्ये पुन्हा एकदा मी थोडं मीठ टाकलेलं आहे. याला आपण छान प्रकारे आता फिरून घेऊया. आता त्यामध्ये 10 मिनिटासाठी आपण त्यावरती एक झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून आपलं पाणी सुटेल चांगलं. आता 10 मिनिट झालेले आहे. छान असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण बेसन टाकून देऊया. यामध्ये आता आपण बेसन टाकत आहोत. तर आपण यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे. आता हाताने याला आपण फिरून घेऊया 5 मिनटं. अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचे आहे. तर आपण फिरून घेतलेलं आहे. छान प्रकारे आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण आपलं बेसनाचं पीठ टाकलेलं आहे. छान प्रकारे आपल्याला आता हाताच्या साहाय्याने आपण फिरून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण झाकण ठेवून देणार आहोत पुन्हा 10 मिनिटासाठी. तर 10 मिनटं झालेले आहे. आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे. छान प्रकारे असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपलं साहित्य टाकून देऊया आपण. आपण सर्वप्रथम थोडंसं आपलं जिरं टाकलेलं आहे. यामध्ये आपण आपलं आता साहित्य टाकणार आहोत. छान प्रकारे आपल्याला पहिलं फिरून घ्यायचं आहे याला 5 मिनिट. यामध्ये आता आपण साहित्य टाकणार आहोत. आपण फिरून घेतलेलं आहे याला. सर्वप्रथम आपण यामध्ये जिरं टाकलेलं आहे, आलं लसणाचा पेस्ट टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे, सांबार टाकलेला आहे, यामध्ये हळद तिखट टाकलेलं आहे, आपण गरम मसाला टाकलेला आहे, धनिया पावडर टाकलेला आहे. हे सगळं आपण साहित्य वापरलं आहे. सोडा टाकून घेतलेला आहे. यामध्ये आपण थोडी मिरची टाकलेली आहे. यामध्ये आपण थोडा कोथिंबीर घेतलेला आहे. आपले सगळं आपण मसाले यामध्ये टाकलेले आहे. आता छान प्रकारे याला पुन्हा एकदा आपण फिरून घेणार आहोत 5 मिनिटासाठी. अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचे आहे याला. आपल्याला हॉटेलसारखी भजी बनवायची आहे, कांदे भजी बनवायचे आहे. त्यासाठी आपण असं छान प्रकारे आपण आपलं पीठ करून घेतलेलं आहे आता. तर अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचे आहे हे. छान असं फिरून घेतो आपण. आता आपण फिरून घेतलेलं आहे हाताने. छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या कांद्याला. तर बघू शकता आपली कढईमधलं तेलही गरम झालेलं आहे. आपण चुलीवर कांदे भजी बनवत आहोत. तर असे लहान लहान आपल्याला छोटे छोटे कांदे भजी आपल्याला तेलामध्ये करून घ्यायचे आहे, टाकायचे आहे. तर बघू शकता छान असं आपल्या कांदे भज्याचा वास येत आहे. आणि छान प्रकारे आपली तेलामध्ये आपण कांदे भजे लहान लहान आपण टाकलेले आहे. छान प्रकारे आपले भजे तळत आहे. तर बघू शकता आपण भजे टाकून दिलेले आहे लहान लहान. आता त्याला आपण फिरून घेऊया थोडं. कांदे भजी बनवताना एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की आपल्या जे तुम्ही गॅसवर बनवणार असाल तर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे. आपल्याला मीडियम नाही ठेवायची आहे. हे कांदे भजी जर आपल्याला कडक आणि
खुसखुशीत हवे असेल तर आपल्याला गॅसची फ्लेम नेहमी आपल्याला हाय ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचे आहे. आपले कांदे भजी छान प्रकारे असे तयार झालेले आपले कांदे भजी अशा प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचे आहे. तर आपण पुन्हा एकदा कांदे भजी काढून घेऊया दुसरा फेर. तर अशा प्रकारे आपल्याला पुन्हा आपण एकदा कांदे भजी काढत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला कांदे भजी काढून घेतो आपण पुन्हा एकदा. तर असे आपण कांदे भजी काढत आहोत. लहान लहान आपल्याला टाकायचे आहे कांदे भजी आपल्या तेलामध्ये. तर अशा प्रकारे आपण टाकून राहिलो. तर अशा प्रकारे आपल्याला लहान लहान कांदे भजी टाकून द्यायचे. आता झाऱ्याने आपल्याला फिरून घ्यायचे याला चमच्याच्या साहाय्याने. तर असं आपण फिरून घेत आहोत. बघू शकता आपले भजे कसे झालेले आहे, छान झालेले आहे असे. तर आपण आता फिरून राहिलो चमच्याच्या साहाय्याने. तर छान असे भजे आपले झालेले आहे हॉटेलसारखे. आता आपण फिरून घेणार आहोत छान प्रकारे. आता असे आपले कांदे भजे तयार झालेले आहे छान असे. तुम्ही बघू शकता कसे हॉटेलसारखे तयार झालेले आहे. आता झाराने आपण आता काढून घेतलेले एका प्लेटमध्ये याला आपल्या भाज्याला. छान प्रकारे असे कांदे भजे आपले तयार झालेले आहे. तर आपले कांदे भजे तयार झालेले आहे छान प्रकारे. तर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असेच आमच्या व्हिडिओला प्रेम द्या. थँक्यू फॉर वॉचिंग रेवता गावरानचं.